फारच उशीर केला तर तुम्ही. मला वाटलं येणारच नाही तुम्ही. कळतच नव्हतं काय करू ते. तुम्ही आला नसतात ना तर मी आयुष्यात तुमच्याशी कधी बोलले नसते परत. एकतर मी कुणाशी फार मैत्री करत नाही, पण मला वाटलं तुम्ही चांगले आहात, साधे आहात, आपले छान मैत्री होऊ शकते म्हणून तर आता तुमच्यासोबत इथे आली ना. नाहीतर असं एकट्या मुलीने ह्या वेळेला. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. नाही नको, मी कशाला बोलू. अहो तुम्ही एवढं मस्त बोलताय, उगा मी कशाला मध्ये मध्ये बोलू. म्हणजे काय नाही, तुम्ही बोलत राहा. अहो असं कसं, मी बोला ना काहीतरी. अंधारात असं बोलत राहिलं ना की भीती कमी वाटते. अहो एक काम करा, माझ्या माग माग चला. हो पण तुम्हाला पुढचं कसं दिसेल. रस्ता पाठ आहे माझा, या. घरात न सांगता रात्रीची याच्या मागे निघालीये मी. ही योग्य आहे ना. आणि घरी लक्षात आलं तर येत आहे ना वा. हो हो चला. हे काय? बघू बरं मेहंदी. झोपला नाहीत तुम्ही अजून? हो, तुझी मेहंदी बघायला थांबलोय. झोपेत बरळताय वाटतं. खरंच दाखव ना. बघा खूपच छान दिसते. मला आठवत नाही यापूर्वी तू कधी मेहंदी लावली होतीस. मला तरी कुठं आठवतंय. आणि तसंही अशा कितीशा नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याला हजर राहतो ना आपण. ये बैस. इंदू, हे सगळं माझ्यामुळं. माझ्या या सततच्या बदल्यांमुळे तुला आणि अंजलीला कधी कोणात मिसळताच नाही आलं. सगळी हौस मौस अर्धवटच राहील. मेहंदी काय सकाळी पाहता आली असती की. त्यासाठी जागायला कशाला हवं होतं. जागरण सोसवत नाही तुम्हाला. इंदू, मला झोपच येत नाहीये. मनात सारखा एकच विचार. एक दिवशी अंजलीच्या हातावर ही अशीच मेहंदी असेल. खरात अशीच लग्नाची घाई असेल. लग्न होऊन अंजली गेली की घर खायला होत. लग्न होऊन अंजली सासरी जाणार हा विचारच मला झोपू देत नाहीये. ती गेल्यावर आपलं कसं होणार का. मला तर ती जवळ नसेल तर चैनच नाही पडणार. अहो आपण ना अंजलीसाठी असं स्थळ बघूया ना की आपल्या मनात येईल तेव्हा तिला आपल्याला भेटता यायला पाहिजे. हा, फारसा पैसेवाला नसला ना तरी चालेल, श्रीमंत नसला तरी चालेल, पण मुलगा शिकलेला हवा, सुसंस्कृत हवा. आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा बदलीवाला नको. अंजली कुठे आहे? ही ना ती केव्हाच काय झालं? थांबा जरा. काय ती गंमत आहे का? मलाही बघायची ती गंमत. हो राणाजी, ओ राणाजी. कुठे होता तुम्ही? हो मी तुम्हाला सांगितलं ना, मला अंधाराची भीती वाटते. ती बंद कर आधी. कुठे नाही ते अब्बू न बरकत कुठे ते बघायला गेलतो. झोपलीत ते. मी तुमच्या संगत चालतो. हो हो पाटेक भाई. हा चला. तुम्ही का घाबरता अंधाराला? वाटते मला भीती. कसली? अंधाराची. म्हणजे अंधारात फार एकटं वाटतं मला. अंधार सगळंच घेऊन टाकतो. सगळंच असं दिसेनासं होतं. या जगात आपण फक्त एकटेच होत, बाकी सगळे आपल्याला सोडून गेलेत असं वाटतं. फार असुरक्षित वाटायला लागतं आणि त्या अनसर्टनिटीची भीती वाटते मला. पण असं काय वाटतं तुम्हाला? त्याला एक कारण आहे. कुठलं? सांगेन मी कधीतरी. चालते. हा पण माझं लई जमतं अंधाराबरोबर. कसं काय? त्याला बी एक कारण आहे. कुठलं? मला बी भूताबरोबर कुस्ती खेळून त्याला मातीत लोळवावं असं लहानपणापासून वाटते. एकदा का भूताला हरवलं की मग मी खरा पैलवान. याचा अंधाराशी काय संबंध? अहो रात्रीच्या अंधारात भूत असतात. अहो मी लई वेळा हुडकलं, एक बंड्या गाठ पडला नाही बघ. हे भूत भीत काही नसतो. अंधश्रद्धा आहेत सगळ्या. म्हणजे
म्हणजे जगात भूतच नसतं, काल्पनिक आहे ते. वय काय? पण आमच्या गावच्या मानमोड्यांनी बघितलं होतं 4 वर्षापूर्वी. असेल ना, पण तो भास असेल किंवा मनाचा खेळ. हा, मी बी ऐकलंय तसं भूत नसतात ते. आता तुम्ही सांगितल्यावर पटलं. आणि समजा मी खोटं बोलत असेल तर? असं कसं? अहो समजा जग खोटं बोलेल, पण पाठक बाई नाही बोलणार. ओ तुम्ही पाठकबाई काय करता हो मला? माझं नाव अंजली आहे, अंजली म्हणा. चला उशीर होतोय. ओ थांबा, आधी अंजली म्हणा. म्हणा. अंजली बाई. अजून बाई आहेच आहे का? ठीक आहे, तुम्हाला काय हवंय ते म्हणा. चला. अहो अंधार होतो म्हणून तर उजेड होतो. या माणसाला अंधार बी आणि उजेड बी पाहिजे, दोन्ही बी गोष्टी महत्वाच्या. तो अंधाराला घाबरत जाऊ नका, त्याची बी एक वेगळी मजा असते. रात्री कसं समजा शांत होत, अंधारानं गिळलं की मग हे वेगळं जग जाग होते, एकदम वेगळं. पिकांचा रंग वेगळा असतो, शांततेचा बी आवाज ऐकू येतो. आणि आपल्या विहिरीतल्या पाण्यात चंद्र चांदण्या उतरतात आणि निळ्याशा रंगानं समधी जमीन रंगून जाते. आपण जरा 2 मिनिटं थांबूयात का? फार चाललो. हा धूर कसलाय? हा, वस्तीवरच्या कामगारांनी शेकोटी पेटवली असेल. परत शेकोटी पेटवूयात आपण. चालतंय की. फार थंडी सुटली आहे ना? हा, पण अजून पडायला पाहिजे. जेवढी जास्त थंडी तेवढा जास्त उन्हाळा, जेवढा जास्त उन्हाळा तेवढा जास्त पाऊस. आम्हा शेतकऱ्यांना पावसाळा लई महत्वाचा. माझ्या बाबांना तुमचं फार कौतुक वाटतं. तुम्हाला शेतीबद्दल सगळी माहिती आहे. प्राणी पक्षी पिकं सगळ्यातलंच तुम्हाला सगळं कळतं ना, याचं त्यांना अप्रूप वाटतं. पण त्यांना कसं माहिती की मला हे समजा कळतं? मी सांगितलं. हा, अजून किती लांब आहे? जवळच आहे. एक विचारू? विचारा. तुम्ही माझ्याशी बोलताना मान खाली घालून का बोलता? बोलताना माणसाकडे बघून बोलावं, म्हणजे त्याला बरं वाटतं. आणि तुम्ही सगळ्यांशीच बोलताना असं नाही बोलत हो ना? चला जाऊ आपण. फार थंडी वाजायला लागली ना? हे शेकोटी घेतल्यावर जास्त थंडी वाजते. घ्या. नाही नाही नको, तुम्हालाही थंडी वाजेल. छे, अहो भूत नाही तर नाही, इधर थंडी बरोबर कुस्ती खेळतो. घ्या, मला नाही वाजत थंडी. घ्या. नाही नाही नको, खरंच नको. अहो घ्या की. घ्या. हळूवार गुंग झालं जणू
माझा राग घालवायला तुम्ही एवढे कष्ट घेतलेत? म्हणजे जो कोणी तुमच्यावर रागवेल त्या प्रत्येकाचा राग घालवायला तुम्ही एवढेच कष्ट घेता का? नाही, तसं नाही. जसा रोग तसा इलाज असतो आपला. रोग? म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. माणसाला जी गोष्ट पसंत असते ती मिळाल्यावर तो खुश होतो. आता तुम्ही जे बघशीला ते बघितल्यावर तुमचा राग जाणार म्हणजे जाणार. पण तुम्हाला काय माहित मला काय आवडेल ते? आपला अंदाज. आता एक काम करा, तुम्ही मागे तोंड फिरवा बघू. का? अहो, करा तर. हा, आता शिस्तात हळूहळू एक पाऊल मागे टाक. हळूहळू. हा, चला. आता हे असं कशाला? अहो, सरप्राईज आहे. सरप्राईज? मग सरळ डोळे बंद करायचेत ना माझे? हा? म्हणजे मी मिटले असते ना माझे डोळे. शिस्तात हळूहळू. थोडं तुमच्या डावीकडे. हा. थांबा. आता हळूहळू वळा. नक्की का? काजवे इतके सगळे एकत्र. मन चिंब झालं जणू, मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू. गालावर जणू तरली ग चांदणी, आकाशीच चांदण पसरलं अंगणी. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू. आता घरी नेतायसा का? नाही, मला कोणाला असं बांधून ठेवायला नाही आवडत. मोकळं सोडायला आवडतं. गेला ना बराग. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकी सुंदर गोष्ट बघते. मला माहित होत, म्हणून तुम्हाला इथं आणलं. अहो, शहरातल्या लोकांनी याचं नवलच वाटते. नाही, मी जरी गावात आयुष्यभर राहिले असते ना तरी ह्या गोष्टीचं कौतुक मला कायम वाटलं असतं. आपल्या मैत्रीसाठी तुम्ही आज जे हे केलंत ना ते मी कधीच नाही विसरू शकणार. गालावर जणू उतरली ग चांदणी. राणाजी, ही रात्र मला आयुष्यभर लक्षात राहील. या काजव्यांची शपथ. चांदण्या रात्री ही नाद खुळी हवा, काजव्याच्या थव्यात मैत्रीचं बीज पेरतीया. गोड गुपित जणू पाखरांचं हळूच बघूनिया. चंदर बिगारी हस चांदण्या रात्री ही नाद खुळी हवा, काजव्याच्या थव्यात मैत्रीचं बीज पेरतीया. गोड गुपित जणू पाखरांचं हळूच बघूनिया. चंदर बिगारी हसतूया. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं